साहेबच बोलतील. आज थोडासा भावनिक विषय आहे, कारण गेले 2 टर्म मी निवडणूक लढवली नव्हती. 2 टर्म नंतर निवडणुकात पक्षप्रचारात मी होतो. साहेबांनी मला पक्षप्रचारात ठेवला होता आणि 2000 मला वाटतं 14 नंतर मी निवडणूक लढवली. ती आता 10 वर्षांनी निवडणूक आता लढवतो, त्यामुळे एक भावना वेगळ्या आहेत आणि माझ्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी मला आणि बापूला त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल साहेबांचा आभार मानतो. आणि आमच्या मतदारसंघातील लोकांना एवढंच सांगू इच्छितो, विश्वास टाकू नका. मी बाळासाहेबांचा चेला आहे, भक्त आहे आणि राज ठाकरेंचा आणि तुमच्या दोघांचाही कार्यकर्ता. खरं तर असं सांगितलं छगन भुजबळांच्या पराभवाचे आतापर्यंतचं राजकीय काय नक्की राजकारणाचा सार आपण काढताय? एकंदरीत मी उत्तम पार्लमेंटरीत सुद्धा, मी बेस्ट पार्लमेंटरीत सुद्धा मला मिळालेलं आहे. मी 4 विधानसभा आमदार होतो, 1 टर्म नगरसेवक होतो आणि राज्याचा गृहराज्यमंत्री मला बाळासाहेबांनी केला होता. परंतु जो राजकीय स्तर आता घसरलेला आहे तो आमच्या दृष्टीने फार वाईट आहे. आम्ही आयुष्यामध्ये काही तत्त्व पाळलेले आणि ती तत्त्व अशी आहेत की आम्ही कधीही वैयक्तिक टीका करत नाही, कोणाच्या कुटुंबावरती कधी बोलत नाही आणि बिलो द बेल्ट कधी बोलत नाही. ही सूत्र प्रत्येक राजकारण्याने पाळली पाहिजे असं मला वाटतं. पण आज ते राहिले नाही. आज लोक बिलो द बेल्ट बोलतातच, पण पूर्ण कुटुंबावरती बोलतात आणि वैयक्तिक हेवे दावे पण काढतात. हा राजकारणाचा स्तर जो खालावलेला आहे तो योग्य नाही. आमदारांना माझी विनंती आहे की आपल्याला सगळ्यांना उत्तम प्रकारचा स्तर जो खालावलेला आहे तो पुन्हा एकदा आणावा अशी माझी सगळ्यात राजकारणी माझ्या भगिनी बांधवांना विनंती. संजय राऊत यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, तुमचे जुने सहकारी राहिलेले आहेत. आज ते राजसाहेबांवरती सुपारीवाद म्हणतायत, तडजोडीचं राजकारण करणारे म्हणतात. कसं आहे, संजय राऊत साहेब जे आहेत मोठे साहेब आहेत ते. आता संजय राऊत साहेबांना बाळासाहेबांजवळ सामन्यात नोकरी लावायला राज ठाकरे घातला होता, हे ते विसरलेले दिसत आहेत. परंतु ठीक आहे, आता मोठे साहेब आहेत, आम्ही छोटी माणसं आहोत. पण माणसाला जाणीवी असली पाहिजेत आणि ती जाणीव जर माणसाला नसेल तर त्याच्यापुढे बोलणं उचित नाही ना. मी बाळासाहेबांचा आणि राजसाहेबांचा कार्यकर्ता आहे आणि मला ती जाणीव आहे की ठाकरे फॅमिलीशी लॉयल माणूस आहे आणि रॉयल आहे त्या फॅमिलीसोबत. त्याच्यामुळे आता ते ठाकरे फॅमिलीसोबतच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी मला करणं वाटत नाही. त्यांना वाटते ठाकरे फॅमिलीवरती टीका करावी तर त्यांनी जरूर करावी, मी नाही करू शकत. पण मग रक्त खवळत नाही का तुमचं? कारण तुम्ही खडाचे शिवसैनिक होतात पूर्वीपासून आणि आताही तुम्ही मनसैनिक आहात, पण शिवसैनिक काय राजकारणामध्ये काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये ह्याला फार महत्त्व आणि ते तत्त्व पाळलं पाहिजे. ओके, TV9 खूप विचारले. धन्यवाद.